तुम्हालाही जेवल्यानंतर गोड खाण्याची इच्छा होते का? बऱ्याच जणांना जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड खाण्याची इच्छा होत असते आणि ते लोक काही ना काही गोड पदार्थ किंवा चॉकलेट तरी खातात. परंतु जेवल्यानंतर गोड खाण्याची इच्छा का निर्माण होते याच्या मागची तुम्हाला कारण माहित आहे का? कारण की जर तुम्ही जेवल्यानंतर गोड पदार्थ खात असाल तर त्याचे दुष्परिणाम देखील भविष्यात होऊ शकतात. म्हणून जेवल्यानंतर गोड खाण्यामागे नेमकी काय कारण आहेत, जेवल्यानंतर आपण गोड खाण्याची जी क्रेविंग्स तयार होते ती का होते, ती होऊ नये म्हणून आपण घरगुती काय उपाय करू शकतो, आयुर्वेदिक काय औषधी आहे, याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बऱ्याच जणांना नॉर्मली डेलीचं जरी जेवण केलं तरी सुद्धा त्या जेवल्यानंतर काहीतरी गोड खाण्याची इच्छा निर्माण होते. याला स्वीट क्रेविंग्स असं म्हणतात. जेव्हा आपण एखाद्या फंक्शन मध्ये जातो तेव्हा आपण जेवण करतो आणि सगळ्यात शेवटी स्वीट डिश आपल्याला दिली जाते, किंवा हॉटेलमध्ये आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा आपण लास्टला स्वीट डिश घेतो. परंतु जेवल्याच्या शेवटी जेव्हा आपण काही गोड पदार्थ खातो ते आयुर्वेदानुसार अगदीच चुकीचं आहे. आपल्या जेवणाची सुरुवात कधीही गोड पदार्थांनी करावी. जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपला अग्नी हा तीव्र असतो आणि अशा वेळी जेव्हा आपण गोड पदार्थ जे पचायला जड असतात अशा पदार्थांचं सेवन केलं तर आपलं शरीर ते सहजरित्या पचवू शकतं. परंतु जेव्हा आपण जेवल्यानंतर गोड पदार्थ खातो तेव्हा त्या गोड पदार्थाचा अतिरिक्त भार आपल्या डायजेशनवर येतो आणि आपलं डायजेशन खराब होण्याचे चान्सेस असतात, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स होण्याचे चान्सेस असतात. आणि असं कंटिन्यू तुम्ही करत असाल तर तुमचं वजन वाढू शकतं, तुम्हाला टाईप 2 डायबिटीज देखील होऊ शकतो, किंवा तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉल, हाय बीपी यासारखे समस्या देखील निर्माण होऊ शकतात. म्हणून जेवल्यानंतर आपल्याला गोड खाण्याचं क्रेविंग्स का होतं यामागची आधी कारणं जाणून घ्या. जेवल्यानंतर आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढायला लागते. तर असं केव्हा होतं, जेव्हा आपल्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं. कार्बोहायड्रेटचं प्रमाण म्हणजे आपल्या जेवणामध्ये राईस म्हणजे तांदूळाचे पदार्थ जास्त असतील किंवा गव्हाचे पदार्थ जास्त असतील. बरेच जण आपल्या रोजच्या आहारामध्ये प्रोटीन्स आणि फायबर्स देखील घेत नाही. परंतु जर आपण कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात घेत राहिलं तर आपल्या रक्तातील शुगर स्पाइक होते, म्हणजे आपल्या रक्तातील शुगर ही एकदम वाढते आणि ती शुगर नियंत्रित करण्यासाठी मग आपली बॉडी एक्स्ट्राचं इन्सुलिन सिक्रेट करते आणि ते इन्सुलिन मग ग्लुकोज लेवलला कमी करतं, आपल्या रक्तातील साखर कमी करतं आणि म्हणूनच मग आपल्याला गोड खाण्याची इच्छा निर्माण होते. आणि हे सायकल असंच कंटिन्यू चालत राहिलं तर वारंवार आपण जर गोड खात राहिलो तर पुढे चालून आपल्याला टाईप 2 डायबिटीज होऊ शकतो. जेवल्यानंतर गोड खाण्याची इच्छा होण्याचं दुसरं कारण म्हणजे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी, पोषक तत्वांची कमतरता. जर तुमच्या आहारामध्ये प्रोटीनचा समावेश नसेल, फायबरचा समावेश नसेल किंवा कमी प्रमाणात असेल तर आपल्याला पोट भरल्याची जाणीव राहत नाही. त्यामुळे आपल्याला मग गोड खाण्याची इच्छा निर्माण होते. दुसरं म्हणजे मॅग्नेशियम, क्रोमियम यांची कमतरता असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला गोड खाण्याची इच्छा निर्माण होते. गोड खाण्याची इच्छा निर्माण होण्यामागचं तिसरं कारण म्हणजे मानसिक कारण. जर तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल, तणावामध्ये असाल, अँझायटी असेल तर आपल्या ब्रेनमध्ये डोपामाइनचं सिक्रेशन वाढतं आणि त्यामुळे आपल्याला फील गुड होण्यासाठी काहीतरी गोड खाण्याची इच्छा निर्माण होते. तसेच जर तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन किंवा सेरोटोनिन नावाचं जे हार्मोन असतं ते जास्त सिक्रेट होत असेल तर त्यामुळे सुद्धा गोड खाण्याची इच्छा निर्माण होते. कारण की आपण जेव्हा गोड खातो तेव्हा आपल्या शरीराला एक चांगल्या प्रकारची भावना निर्माण होते, म्हणून वारंवार असं गोड खाण्याची इच्छा निर्माण होते. जेवल्यानंतर गोड खाण्याची इच्छा निर्माण होण्यामागचं चौथं कारण म्हणजे हॅबिट. जर तुम्हाला रोज जेवल्यानंतर गोड खाण्याची इच्छा निर्माण होत असेल आणि तुम्ही रोजच जर गोड खात असाल तर ती एक हॅबिट तयार होते आणि मग प्रत्येक वेळेस रोजच्या रोजच प्रत्येक जेवल्यानंतर मग काहीतरी गोड खाण्याची क्रेविंग्स येते आणि असं कंटिन्यू होत राहिलं तर तुम्हाला गोड खाल्ल्याशिवाय मग पोट भरल्याची जाणीवच होत नाही. आता आपण बघूयात की याच्या मागे आयुर्वेद काय सांगतं. आयुर्वेद हे नेहमी षड्रसात्मक आहाराचं सेवन करायला सांगतो. षड्रसात्मक आहारामध्ये देखील 6 रसांचा समावेश आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे.
आणि आयुर्वेदानुसार जेवणाची सुरुवात ही गोड रसाने म्हणजे गोड पदार्थांनी करावी असं सांगितलं आहे. जेव्हा आपल्याला भूक लागलेली असते तेव्हा आपला अग्नी हा तीव्र असतो आणि तो गोड पदार्थ जे पचायला जड असतात ते सहजरित्या पचवू शकतो. म्हणून जेवणाच्या सुरुवातीला कधीही गोड पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो आणि जेवणाच्या शेवटी मात्र कडू पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून आपलं जे पचनक्रिया आहे ती व्यवस्थित व्हावी. आणि बऱ्याच वेळा जर तुम्ही स्ट्रेस, टेन्शन, अँझायटी मध्ये असाल, डिप्रेशन मध्ये असाल तर त्यामुळे सुद्धा त्याचा प्रभाव आपल्या पचनक्रियेवर होतो आणि पचनक्रिया जर बिघडली तर रसधातूची विकृती होते. मग पुढे रक्तधातूची विकृती होते. रक्तधातू बिघडला तर आपल्याला गोड खाण्याची इच्छा निर्माण होते. तिसरं म्हणजे पित्तदोष. जर आपल्या शरीरातील पित्तदोष वाढला तर आपल्याला गोड खाण्याची इच्छा निर्माण होते. चौथं म्हणजे डिहायड्रेशन. जर आपल्या शरीरामध्ये फ्लूइडचं इम्बॅलन्स झालं तर त्यामुळे सुद्धा गोड खाण्याची इच्छा निर्माण होते. जर तुम्हाला वारंवार गोड खाण्याची इच्छा निर्माण होत असेल आणि तुम्ही रोजच जेवल्यानंतर गोड खात असाल तर त्याचे दुष्परिणाम पुढे चालून तुम्हाला होऊ शकतात. जसे की तुमचं वजन वाढू शकतं, तुम्हाला टाईप 2 डायबिटीज होऊ शकतो, तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची लेवल वाढू शकते, तुम्हाला हाय बीपीचा त्रास होऊ शकतो. कारण की गोड पदार्थ बरेच वेळा तळलेले देखील असतात, त्यामुळे त्या तेलामुळे आपलं कोलेस्ट्रॉल हाय होण्याचे चान्सेस असतात आणि त्यामुळे मग बीपी वाढण्याचे चान्सेस असतात. आणि चौथं म्हणजे आपले दात खराब होऊ शकतात. वारंवार तुम्ही जर गोड पदार्थांचं सेवन करत राहिला तर त्याचा परिणाम आपल्या दाताच्या स्वास्थ्यावर होतो. आता आपण बघूयात की आपल्याला जर वारंवार गोड खाण्याची इच्छा निर्माण होत असतील, गोडची क्रेविंग्स येत असतील तर ते येऊ नये म्हणून आपण घरगुती काय उपाय करू शकतो. तर सगळ्यात पहिला म्हणजे संतुलित आहार. आपला आहार जसं आपण आयुर्वेदानुसार षड्रसात्मक सांगितलं आहे तसाच मॉडर्न नुसार आपला आहार हा चौरस असावा. यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फायबर्स तसेच जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत त्या सर्वांनी युक्त असलेल्या आहाराचं सेवन करणं गरजेचं आहे. आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स पेक्षा प्रोटीन्स आणि फायबर्सचं प्रमाण जास्त असावं. कारण की जर आपण प्रोटीन्स आणि फायबर्सचं प्रमाण जास्त ठेवलं तर आपल्याला बराच वेळपर्यंत पोट भरल्याची जाणीव राहते आणि त्यामुळे मग गोड खाण्याची इच्छा निर्माण होत नाही. आणि जर तुम्हाला रोज जेवल्यानंतर गोड खाण्याची इच्छा होतच असेल किंवा आधीची तुम्हाला हॅबिट लागली असेल तर ती हॅबिट तुम्ही एकदमच चेंज तर करू शकत नाही. तर ते गोड पदार्थांच्या ऐवजी, चॉकलेटच्या ऐवजी तुम्ही हेल्दी काहीतरी स्वीट खाऊ शकता. जसे की तुम्ही मनुके खाऊ शकतात. काळे मनुके हे आपल्या शरीरातील पित्तदोष कमी करतात, रक्तधातू वाढायला, रक्त वाढण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त ठरतात. तर तुम्ही काळे मनुके खाऊ शकता, खजूर खाऊ शकता किंवा गुळ खाऊ शकता, मध खाऊ शकता, जेणेकरून तुम्हाला गोड खाण्याची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल आणि तुमचं वजन देखील वाढणार नाही किंवा तुम्हाला टाईप 2 डायबिटीज होण्याची चान्सेस देखील वाढणार नाही. याशिवाय तुम्ही हेल्दी स्नॅक्स आपल्या आहारामध्ये इन्क्लूड करावं. वेगवेगळे ड्रायफ्रुट्स किंवा नट्सचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. नेहमी हायड्रेटेड राहणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा तेव्हा पाणी पिणं गरजेचं आहे. बरेच जण जेवल्यानंतर कोल्ड्रिंक्स घेतात. त्या कोल्ड्रिंक्सच्या ऐवजी तुम्ही हेल्दी ड्रिंक्स घेऊ शकतात. नारळ पाणी प्यावे, लिंबू पाणी प्यावं, हर्बल टी घ्यावा. तुम्हाला जर गोड पदार्थ खाण्याची हॅबिट लागली असेल तर तुम्ही जेवल्यानंतर लगेच गोड पदार्थ न खाता 15-20 मिनिट थोडंसं थांबावं. त्या काळामध्ये तुम्ही थोडंसं शतपावली करावी. त्यामुळे आपलं दुर्लक्ष होतं आणि गोड खाण्याची इच्छा हळूहळू कमी व्हायला मदत होते. व्यायाम केल्यामुळे सुद्धा गोड खाण्याची इच्छा कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला स्ट्रेस, टेन्शन, अँझायटी असेल तर तुम्ही योगा, प्राणायाम, अनुलोम विलोम करावे. त्यामुळे आपलं डिप्रेशन किंवा स्ट्रेस, टेन्शन, अँझायटी कमी व्हायला मदत होते. जर तुम्ही गोड खात असाल तर तुम्ही आपल्या दाताची स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. 2 वेळा दात घासणं गरजेचं आहे. जेवणाच्या वेळा जर आपण पाळल्या तर त्यामुळे गोड खाण्याची इच्छा देखील कमी व्हायला मदत होते. कारण की बऱ्याच वेळा जर आपली जेवणाची वेळ चुकली तर त्यामुळे जास्त गोड पदार्थ खाल्ल्याचे बघितलं गेलं आहे. म्हणून जेवणाच्या वेळा पाळणं गरजेचं आहे. दुपारचं जेवण 12 ते 2च्या दरम्यान करावं. रात्रीचं जेवण संध्याकाळी 7च्या आधी करावं. रात्री जागरण करू नये. सहसा रात्री जागरण केल्यामुळे गोड खाण्याची इच्छा जास्त निर्माण होते. रात्रीची शांत गाढ झोप घेणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे आपलं स्ट्रेस, टेन्शन, तणाव कमी व्हायला मदत होते. आपली बॉडी हिलिंग प्रोसेस मध्ये जाते. तसेच सुमारे 7 ते 8 तास झोप घेणं गरजेचं आहे. जर तुमची पचनक्रिया बिघडली असेल तर त्यावर काम करणं गरजेचं आहे.
रोज तुम्ही रात्री झोपायच्या आधी 1 चमचा त्रिफळा पावडर कोमट पाण्यातून घ्यावी, त्यामुळे पचनक्रिया सुधारायला मदत होते. जर तुमचं पित्त वाढत असेल, त्यामुळे तुम्हाला गोड खाण्याची इच्छा निर्माण होत असेल, तर तुम्ही रोज सकाळी उपाशी पोटी 1 चमचा आवळ्याचं चूर्ण घ्यावं किंवा आवळ्याचा रस प्यावा. गोड खाण्याची इच्छा निर्माण झाली तर तुम्ही जेवल्यानंतर बडीशेप देखील खाऊ शकता. बडीशेप ही चवीला थोडीशी गोडसर आहे, त्यामुळे गोड खाण्याची इच्छा देखील पूर्ण होते. नॉर्मल चहाच्या ऐवजी तुम्ही रोज सकाळी दालचिनीचा चहा प्यावा. दालचिनी जी आहे ती इन्सुलिनची लेवल मेंटेन करते आणि त्यामुळे आपल्या शरीरातील रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढू देत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही देखील जेवल्यानंतर लगेच गोड न खाता त्याचे काही ऑप्शन चूज करा आणि आपली जी सवय आहे ती हळूहळू बंद करायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.